आता एक खास बातमी अर्थातच महाराष्ट्रातल्या तरुणांनी UPSC मध्ये मिळवलेलं यश. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये दिल्लीच्या टीना दाबीनं अव्वल स्थान पटकावलं आणि स्त्री शक्तीचं दर्शन घडवून दिलं. तर महाराष्ट्रातल्या योगेश कोमरेजकरनं महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान मिळवलंय. देशामध्ये त्यानं 8वा क्रमांक मिळवलाय. त्याचबरोबर नांदेडच्या 21 वर्षीय अन्सार शेखनं सुद्धा चांगलं यश मिळवलं. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी याही वेळेला UPSC मध्ये यशाचा टक्का कायम ठेवलाय. आणि याच सगळ्या यशाच्याबद्दल आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आहे स्वतः अन्सार शेख. अन्सार, खूप खूप स्वागत तुझं आणि सगळ्यात आधी खूप साऱ्या शुभेच्छा. अन्सार, इतकं मोठं यश मिळवलं, पहिली प्रतिक्रिया काय तुझी, काय भावना आता? ॲक्च्युली खूप आनंदी आहे मी आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा सर्वात जास्त आनंदाचा दिवस असेल. मे बी परवा दिवशी ॲक्च्युली माझा वाढदिवस आहे आणि 22 वर्षाचा मी होतोय. आणि माझी आई मला सांगत होती, नेहमी सांगायचीच तशी, की ज्या दिवशी मी जन्मलो त्या दिवशी मी खूपच जास्त रडत होतो नॉर्मल मुलांपेक्षा. सो हा माझा, मला वाटतं की आयुष्यातला सर्वात जास्त आनंदाचा दिवस आहे माझ्या जन्मदिवसापेक्षाही. तर खूप आनंदी आहे मी, खूप भावुकी आहे आणि थोडीशी समाधानाची भावना आहे की जी ध्येय मी 10वीला असताना ठरवलं होतं ते आता पूर्ण झालंय. सर, 2 दिवस आधीच तुला तमाम महाराष्ट्राच्या वतीनं, ABP माझाच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. आणि अवघ्या 22व्या वर्षी इतका मोठा पराक्रम खऱ्या अर्थानं तू केलायस. काय आणि किती मेहनत करावी लागली तुला? ॲक्च्युली तयारी कशी केली हे थोडक्यात सांगणं खूप अवघड आहे. तरी मी थोडक्यात सांगायचं झालं तर 3 वर्षापासून मी तयारी करतोय. जुलै 2013 पासून मी अभ्यास सुरू केला होता. जुलै 2013 पासून मी द युनिक अकॅडमीचा क्लास जॉईन केला होता आणि तिथून माझा अभ्यास खऱ्या अर्थानं सुरू झाला होता. आणि 3 वर्ष सातत्याने मी अभ्यास केला, पूर्ण डेडिकेशनने अभ्यास केला आणि खूपच जास्त हार्डवर्क, त्याच्यासोबतच स्मार्ट वर्क याच्या कॉम्बिनेशननी मी तयारी केली. आणि दिवसात ॲव्हरेजेस जर म्हणायचं झालं तर 12 ते 13 तास मी अभ्यास करायचो. सो त्याचंच हे फळ म्हणावं लागेल. अन्सार, एवढं मोठं यश मिळवलंस तू, काय वाटतं कोण कोण सहभागी आहे तुझ्या या यशामध्ये? कुणाकुणाला श्रेय देशील? याचं सर्वात मोठं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. कारण घरची कोणतीही परिस्थिती नसताना त्यांनी मला शिकवलं. आम्ही खूपच पुअर बॅकग्राऊंडमधून मी येतो, तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही मायनॉरिटी म्हटलं, त्यातही BPL फॅमिली आणि त्यातही मराठवाडा म्हटलं की मी ट्रिपली मार्जिनलाइज्ड आहे असं म्हणावं लागेल बॅकग्राऊंड माझा म्हटलं तर सर्वात मोठं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. त्यानंतरचं श्रेय माझे सगळे मित्र ज्यांनी मला पावलापावलावर मदत केली त्या सर्वांना जातं. आणि तिसरं श्रेय द युनिक अकॅडमीचे श्री तुकाराम जाधव सर आणि सर्वजण यांना जातं. बरं अन्सार, ही परीक्षा देण्याआधी काही स्वप्न तू उराशी निश्चितपणे बाळगली असेल. म्हणजे कोणत्या विशिष्ट क्षेत्रात तुला काही बदल घडवायचा आहे किंवा तुझं वाचन, तुझा अभ्यास यानुसार तू असं काय ठरवलं होतंस की UPSCची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं ठरवलंस तू? येस. ॲक्च्युली 4 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचा मी स्वतः सामना केला आहे आणि बऱ्याच जणांनी सामना केलेला असतो. ती 4 स्पेसिफिक गोल्स माझी आहे सिस्टीममध्ये येण्याची. त्यातलं पहिलं तर हे आहे की आपल्या देशामधील ज्या 2 महत्वाच्या कम्युनिटीज आहेत, हिंदू आणि मुस्लिम्स, ज्या पॉप्युलेशनच्या मानानं खूप जास्त आहेत, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण बघतो की तणाव निर्माण होत असतो आणि हा तणाव रोखण्यासाठी ब्युरोक्रेसी खूप मोठा रोल प्ले करत असते. तर माझं गोल ते आहे की आपल्या देशामध्ये ज्या महत्वाच्या कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये रिलिजियस हार्मनी मेंटेन करणं, ते टिकवून ठेवणं आणि ब्रदरहूड वाढीस लावणं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती विमेन एम्पॉवरमेंटची आहे. कारण स्त्रियांशी संबंधातले जे आपल्या देशासमोरील प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मी माझ्या घरामध्ये बघितलेले आहे. म्हणजे राईट फ्रॉम चाइल्ड लेबर, चाइल्ड मॅरेज, डावरी, पोलिगॅमी, डोमेस्टिक व्हायलन्स, या सगळ्या गोष्टी मी माझ्या घरात बघितलेल्या आहेत. त्यामुळे विमेन एम्पॉवरमेंटसाठी मला काम करायचं आहे. पण सर, तुझे बाकीचे छंद वगैरे काय आहेत का?
तू फक्त अभ्यास आहे की अभ्यास करतो? अनेक खास अभ्यासू मुलं करतात तशी. हो हो, माझी हॉबी आहे तशी मूव्हीज बघण्याची, म्युझिक ऐकण्याची, ट्रॅव्हलिंग मला आवडतं, लोकांना चिडवायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात. नाही, बरोबर आहे. पण तुला गाणी फक्त ऐकायलाच आवडतात की गाणी गायलाही आवडतात तुला? नाही, मी बाथरूम सिंगर आहे, मी गात नाही, मी फक्त ऐकतो जास्त करून. माझा आवाज चांगला नाहीये ऍक्च्युली. काही हरकत नाही. बाथरूम सिंगिंग का होईना, पण त्यातून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि उत्साह निश्चितपणे मिळत असतो. अन्सार, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. अन्सारसह जे जे विद्यार्थी UPSC उत्तीर्ण झाले त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.